रोहित शर्मानं क्रिकेटचे धडे गिरवलेल्या मैदानाला अखेर म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. तोडलेलं क्रिकेट टफ पुन्हा बांधून देणार. एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय आशर यांना मित्र संस्थेच्या नियामक मंडळावरून हटवलं. फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का. 3 उपाध्यक्षांची नियुक्ती. एकनाथ शिंदेंच्या कामांना मी स्थगिती देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची कोपरखळी. शिंदेंनी घेतलेले निर्णय सुद्धा आमचेच असल्याचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख. तर अनाजी पंथच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी मराठी भाषा कायम राहणार. ठाकरेंचा हल्लाबोल. अनिल परबांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गदारोळ. परबांनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी. तर माफीचा प्रश्नच येत नाही, परबांचं उत्तर. दावोसमध्ये केवळ महाराष्ट्राचाच डंका. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. गुजरातच्या तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याची आकडेवारी सादर. राज्यात 1,39,000 कोटींची परकीय गुंतवणूक आल्याची माहिती. पुढील 5 वर्षात विजेचे दर 24% कमी करणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. स्मार्ट मीटर लावलं तर दिवसा 10% वीज बिलावर सूट. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. रविवारी आणि सोमवारी तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता. काळजी घेण्याचं आवाहन. लार्सन अँड टुब्रो कंपनी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची सुट्टी देणार. महिला दिनाआधी अध्यक्ष सुब्रमण्यम यांची मोठी घोषणा. कंपनीतल्या 5,400हून अधिक महिला कर्मचाऱ्यांना लाभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.